प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा। आज पिंकीचा विजय असो, एकदम दणकेबाज दाखवलाय प्रेक्षकांनो, खूप भारी। तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका, खरंच भारी दाखवलाय। पिंकी सुशीलाबाईंना उत्तर देते, सासूबाई कसलं राजकारण आणि कसलं काय, कशाला दिमागला ताण देता तुम्ही। पिंकी माईंना म्हणते की तुम्ही बिगटॉल जाऊबाईवर सगळी जबाबदारी सोपवून द्या माई। आता ती मुद्दाम डोळा मारतीये माई साहेबांना। मग माई म्हणतात, हा बरोबर आहे तुझं पिंकी, देते देते समधी जबाबदारी देते। हा म्हणजे यांचं काहीतरी मोठं मस्त प्लॅनिंग ठरलेलं असतं। पण आता ही चित्रा, ती बिचारी एकतर बोळी म्हणावी की काय, काही शब्द सुचे ना मला। ती एवढी खुश होते ती चाबी घेऊन आणि म्हणते, मी आता मालकीन झाले। पिंकी चित्राला म्हणते, गो अँड एन्जॉय, आता सगळं तुमचं झालंय। ती त्या चाबांची पप्पी घेत असते आणि म्हणत असते, मी मालकीन झाले सरकारवाड्याची, आणि उड्या मारतच ती वर गेली आहे। आता सगळेच हसतात मनातल्या मनात आणि सगळे आपापल्या खोलीत निघून गेलेत। आता सुशीलाबाई मात्र पिंकीला धमकवत आहेत। पिंकीला म्हणतात, हे माझ्या हातात काय आहे बघितलं का तू, हे विष आहे विष। ज्या दिवशी मला कळलं ना हे घर तुटलंय, त्या दिवशी मी हे विष पिल आणि स्वतःला संपून टाकल। बरं, इमोशनल ब्लॅकमेलिंग कशासाठी, त्या जर गेल्या तर यांचंच भलं आहे। असो, गमतीचा विषय हा। पण आता पिंकी घाबरते आणि म्हणते, सासूबाई, म्हणजे दाखवते ती घाबरल्यासारखं। सुशीलाबाई गेल्यावरती ती मनाशीच बोलते, सासूबाई कितनी नौटंकी करोगे, तुम्ही मला अजून ओळखलंच नाहीये। आपलं कसं आहे ना, दंगा ना मस्ती, शांतीत करायची क्रांती। तर आता पिंकीने खरंच मजा घेतली आज। सुशीलाबाईंना व्हिडिओ कॉल करायचा असता बापूसाहेबांना, पण चित्रीच्या नादात राहून गेलं असं ते बडबडत असतात। आता तेवढ्यात चित्रा येते डिस्टर्ब करायला यांना। ती म्हणते, अहो आईसाहेब, मला ना तुमच्याशी चर्चा करायची होती। सुशीलाबाई म्हणतात, चर्चा, आणि तुला? लगेच ती म्हणते, अहो आईसाहेब, आता या घराची जबाबदारी स्वीकारली आहे की नाही मी, पण मला एक कळत नाहीये, जबाबदारी पार पाडायची म्हणजे नेमकं काय करायचं, कामं करावं लागतील का मला? मला तर वाटतंय मी स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कुल्हाड मारली आहे। नाही आता काय करू मी, माझं तर फेशियल राहिलंय, मेकअप राहिलाय। सुशीलाबाई म्हणतात, तुला हवी होती ना जबाबदारी, घे आता। चित्रा म्हणते, आईसाहेब, मी तुमच्यासारखं बसल्या ठिकाणी ऑर्डर सोडू शकते का? सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात, काय म्हणालीस, जा चल निघ इथून, मला आराम करायचा आहे। चित्रा म्हणत असते, सांगा ना मला, माझ्या लक्षात नाही येते। चित्रा सारखी म्हणत असते, सांगा ना सासूबाई। पण सुशीलाबाईंना मात्र त्यांच्या नवऱ्याशी बोलायचंय ना, मग डिस्टर्ब कशाला सुनेचा। मग शेवटी तिला घराच्या दाराच्याच बाहेर हाकलून दिलंय। पण चित्रा आता ठरवते, आता बघाच माझा इंगा। बापूसाहेब सुशीलाबाईला म्हणतात, काय हो, केव्हाची वाट बघत होतो सुशीलाबाई आम्ही तुमच्या फोनची। सुशीलाबाई म्हणतात, अहो काय सांगायचं तुम्हाला, इथे गंमतच घडली ना। बापूसाहेब म्हणतात, सांगा सांगा, काय ताजी खबर आहे? सुशीलाबाई म्हणतात, ताजी खबर कसली, अहो या आपल्या चित्रेनं चांगलाच गोंधळ घालून ठेवला होता आज। जबाबदारी तर घेतली आहे तिनं, पण कामं करायची म्हणून तंदरली आहे तिची। बापूसाहेब म्हणतात, ठेणगी टाकली आहे ना तुम्ही तुमचं काम केलंय, आता आम्ही आमचं कामं करतो, चला ठेवतो फोन। आणि त्यांनी फोन ठेवून दिलाय। सपकाळला फोन केलाय आणि त्याला सांगतायत, अहो सपकाळ साहेब, अहो आता दिवाळी आली आहे, धनत्रयोदशी जवळ येते, जरा आतिषबाजी करा सरकारवाड्यावर जाऊन फटाक्यांची, अशी आतिषबाजी करा ना की सरकारवाडा हादरला पाहिजे। पण प्रेक्षकांनो, बापूसाहेबांना जसं वाटतंय तसं काहीच झालेलं नाहीये, काहीतरी तिसरंच प्रकरण समोर आलंय। ते ओव्हर कॉन्फिडन्स होऊन विचार करतायत की आता पिंकीला दिवाळीची भेट द्यावीच लागेल। पण पुढे आपण बघतोय हा सीन तुम्हाला प्रचंड हसू आणणार आहे। सुशीलाबाई खाली आल्या, सगळे मस्त जेवण करताय, नाश्ता करताय। सुशीलाबाई लगली आपुलकीने माई साहेबांजवळ बसतात, म्हणतात, माई साहेब, थंडी सुरू झाली नाही, सगळ्यांनाच दिवाळीचे वेध लागलेत। माई साहेब आपलं एक सारखं सुशीलाबाईंना बघताय। सुशीलाबाई म्हणतात, काय म्हणताय माई साहेब, असं का बघताय? माई साहेब म्हणतात, अगं काही नाही ग, तुझ्या बोलण्यात थंडी जाणवली ना म्हणून बघितलं। पिंकी गरमागरम चहा आणून देते सुशीलाबाईंना। सुशीलाबाईंना ते सगळं चालतं पिंकीच्या हातचं। आता चहा पिता पिता म्हणतात, नुसतं चहाच घेतला का माई साहेब, चहा म्हणजे नाश्ता बिस्ता नाही घेतला का? माई म्हणतात, झाला नाश्ता पण झाला आमचा। सुशीलाबाई हळूच म्हणतात, माई साहेब, माझ्या असं डोक्यात आलं होतं की म्हणजे साहेब जर आमदार झाले असते यावर्षी तर दिवाळी कशी दणक्यात साजरी केली असती ना, पण साहेब नाहीये घरात, फार भकास वाटतंय हो। माझ्या डोक्यात खूप काही कल्पना होत्या, साहेब इथे असते तर खरंच बरं झालं असतं, पण आता इच्छाच राहिली नाही बघा दिवाळी साजरी करायची। साहेब नसल्यामुळे सगळं सुनं लागतंय, इस्कोटच झालाय बघा समध्या गोष्टींचा। माईसाहेब छान उत्तर देतात त्यांना। त्या म्हणतात, अगं सुशीले, तुझं म्हणणं बरोबर आहे ग, इतकं कधी समजूतदारपणे तू बोलत नाहीस बघ। अगं गजराज इथे नाहीये, कबूल आहे मला, सरकारवाडा जर उदास आणि भकास राहिला तर गजराजला आवडेल का? अगं माझं म्हणणं आहे, दिवाळी साजरी करूच आपण, गजराजला लई आवडेल बघ।
अगं ए पिंके, हे बघ दिवाळी जवळ आली आहे, फराळ करायला घ्या दिवाळीचा. गजराजला आवडतील असे समदे पदार्थ बनवा. पिंकी म्हणते हो माईसाहेब. आता तेवढ्यात ही सुशिलाचा गेटअप करून आली आहे चित्रा. आम्ही आहोत आणि सगळेचे सगळे तिच्याकडे बघायला लागले. सत्यादादाने कदाचित वडाला उलट्या फेऱ्या मारल्या असाव्यात तेव्हा चित्राचं आणि त्याचं लग्न झालं असं नाही का प्रेक्षकांनो. असो, गमतीचा भाग आहे, मालिका आहे, आपण फक्त पात्रांबद्दल बोलतो यातल्या. पर्सनली कोणालाही बोलायचं इंटेन्शन नाही आहे. सो चित्राबाई आल्यात सुशिलाबाईंचा गेटअप करू. चित्रा भारी भारी डायलॉग मारतीये. आम्ही आहोत, आम्ही मालकीन आहोत, सगळी जबाबदारी आमच्यावर आहे, आम्ही सगळ्यांची कामं करून घेऊ. प्रेक्षकांना सुशिलाबाईंना फार वाईट वाटतंय. त्यांची साडी नेसली हो चित्राने. आता ही निरी म्हणते ए दिदे तुझी दुसरी सासू आली बघ. आता ही हळूच जाते आणि म्हणते आईसाहेब वाटते की नाही मी मालकीन बाई. आणि हे सगळेचे सगळे हसायला लागले तिला बिचारीला. आता ही चित्रा चिडते आणि म्हणते काय चाललंय तुमचं, का हसताय मला. आता हा सत्या म्हणतो तुझं काय चाललंय, कुठल्या पात्रात आहेस तू. लगेच ही म्हणते ओ नीट बोलायचा माझ्याशी, मी घराची मालकीण आहे. आता तिथे टेबलवर बसते आणि म्हणते आम्ही या घराच्या गृहमंत्री आहोत. सुशिलाबाईंना कळे ना आता काय म्हणजे उत्तर काय द्यावं, यावर काय रिप्लाय करावा. पण त्या आता खूप चिडतात आणि म्हणतात काय चाललं गे, काय चाललंय, काय थेरं करतीये, हे समजा कोणी करायला सांगितलं तुला. चित्रा लगेच म्हणते अहो थेरं कसली आईसाहेब, तुमच्या पावलावर पाऊल टाकायचं आहे ना मला, मग थेरं कसली, तुमच्यासारखं दिसायला नको का. प्रेक्षकांनो सगळ्याच सासवांना कदाचित वाईट वाटत असेल त्यांची नवी कोणी साडीने घातली हो बिचारी. पिंकी येऊन चित्राला म्हणते अहो बिगटॉल जाऊ बाई, एव्हरीथिंग इज गिव्ह इट अप. तो सरकारवाडा गेला त्याबद्दल एवढं वाईट नसेल वाटलं सुशिलाबाईंना जेवढी साडी चित्राने घातल्याचं वाईट वाटलं असेल. पण आता लगेच चित्राबाई ॲटिट्यूड दाखवत आहे, म्हणताय माईसाहेब सरकारवाड्यात एकदम धूमधडाक्यात दिवाळी साजरी झाली पाहिजे. चला समदे कामाला लागा. आईसाहेब घरात तुम्ही मोठ्या आहेत ना, मग तुमच्यापासून सुरुवात करूया. तुमचा मान पहिला, तेव्हा तुम्ही घरातले सगळे सरकारवाड्यातले समदे पडदे आणि कवर बदलून टाका. सुशिलाबाई म्हणतात ए टवळे मला काम सांगतीस का ग. ही लगेच त्यांना ऐकवते मी मालकीन आहे ना, मी सांगणारच सगळी कामं. मग पिंकी मध्ये बोलायला जाते मी काय म्हणते बिगटॉल जाऊबाई, पण ती काही कोणाला मध्ये बोलू दे ना. पिंकीला म्हणते ए गाठवाडीच्या पोरी मी सांगाल तेच ऐकायचं. तेव्हा तू आणि छबिताई दोघींनी पण साफसफाई करायची समधी सरकारवाड्याची, आणि तिघी त्या चिमणीला पण घ्या मदतीला. पिंकी म्हणते साफसफाई अहो माईसाहेब तर म्हणलं फराळाचं करा. आता लगेच ही म्हणते फराळाचं आम्ही करू, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. लगेच सुशिलाबाई म्हणतात फराळ तू करणार. सत्या म्हणतो नको नको बाबा, मागच्या वेळेला लाडू केले होते तिनं माझ्या हिरड्या सुजल्या. छबी म्हणते अरे माझी दाढ पडली, हे बघ हे बघ. आता ही चित्रा म्हणते फुकटची उधळपट्टी मला चालणार नाही, फराळ विकत आणायचं नाही बाहेरून. सत्या म्हणत असतो आपण फराळ विकत आणू. चित्रा म्हणते पडले तर पडले तुमचे दात, फराळ तर सरकारवाड्यातच बनणार. त्या सगळ्यांना असं झालंय कुठे लपू. ओ छबिताई आम्ही सांगू तसंच करायचं, तुम्ही साफसफाईला सुरुवात अडगळीच्या खोलीतूनच करायची. पिंकी म्हणते अडगळीची खोली. आता लगेच ही म्हणते आम्ही सांगू ना सगळं तसंच करायचं. ओ युवराज भाऊजी, ओ डॉल्बी भाऊजी, आणि ओ तुम्ही सत्याला सांगते ती तिघांना मोठा आकाश कंदील बनवा, सरकारवाड्यात छान दिसला पाहिजे तो. आपल्या वाड्याला शोभल असा मोठा कंदील आणा. लक्षात येते ना तुमच्या. चला चला समदे कामाला लागा. लगेच ही म्हणते ओ आईसाहेब अशा कशाला उभ्या तुम्ही, नाही चला कामाला लागा. सुशिलाबाई खूप ओरडतात तिला, बाजूला नेतात म्हणतात ए टवळे हा काय अवतार केलाय. लगेच ती म्हणते तुमचाच अवतार केलाय. सुशिलाबाई चिडतात आणि म्हणतात का ना खाली जाळ काढल तुला. चित्रा म्हणते असं काय करता आईसाहेब, तुमचाच अवतार केलाय ना, तुम्हीच तर म्हणले मला जे करायचं ते कर. म्हणून तर मी तुमच्या साडीची घडी मोडली आणि वाड्याची मालकीन झाले ना. आता युवराज खूप चिडवत असतो अशी मालकीन झाली. सुशिलाबाई ओरडतात त्यांच्यावर आणि निघून जातात तिथून. आता काय बोलणार, त्यांचेच दात आणि त्यांचेच ओठ. चित्रा यांच्यावर पुन्हा ओरडते हसायला काय झालं तुम्हा सगळ्यांना. छबी युवराज डॉल्बी सत्याला चिडवत आहे आली, अरे काय वेळ आली रे तुझ्यावर. मजा आली हो प्रेक्षकांना आज बघताना, खूप फ्रेश वाटलं मला हा रिव्ह्यू बघून. आता इकडे निरी सुद्धा साफसफाई करताना त्या चित्राची कॉपी करून दाखवत असते. छबी हसायला लागते आणि म्हणते की बहिणी पण ना निव्वळ येडी आहे. काय तर म्हणे आम्ही आहोत गृहमंत्री. आता पिंकी म्हणते काय चाललंय तुमच्या दोघींचं, माझ्या बिगटॉल जाऊबाईला चिडवू नका.
थट्टा करू नका त्यांची. पण छबी म्हणते, आली मोठी पुळक्यावाली, चला साफसफाई करा. आता या दोघी साफसफाई करायला लागतात तेव्हा पिंकीच्या हाताने खूप साऱ्या फाईल्स पडतात कपाटातून. त्यात एक छोटासा अल्बम असतो. छबी आणि पिंकी दोघीसुद्धा खूप एक्साइट होऊन तो अल्बम बघत असतात. छबी सांगत असते, हे बघ ही मी लहानपणची आहे, हे आमचे लहानपणीचे फोटो वगैरे वगैरे. आता त्यात एक फोटो असतो, त्यात बापूसाहेब, सुशीलाबाई आणि आणखीन एक बाई आहे प्रेक्षकांनो. आता तिचा ना चेहरा जरा काळा काळा दिसतोय. पिंकी विचारायला जाते, हे असं का झालंय? छबी म्हणते, अगं आमच्या लहानपणापासून हा फोटो आम्ही असाच बघतोय. सुशीलाबाई आल्या आल्या पिंकी त्यांना म्हणते, सासूबाई सांगा ना ह्या बाई कोण आहेत, असं का दिसतोय यांचा फोटो? आता इतक्या चिडतात सुशीलाबाई आणि म्हणतात, तुला काय करायचं आहे ग? साफसफाई करायला सांगितली ना, ती तेवढी कर गपचूप, फक्त आल्या मोठ्या चौकशी करणाऱ्या. असं म्हणून त्यांनी तो अल्बम धरलाय त्यांच्या हातात आणि निघून गेल्यात. पिंकी विचार करायला लागते, सासूबाई एवढं का चिडल्या या बाईबद्दल विचारल्यावर? कुछ तो गडबड है, कोण आहे ही व्यक्ती? तर आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय या सपकाळने सरकारवाडा लिलाव करण्याची नोटीस आणली आहे दिवाळीच्याच दिवशी. पिंकी त्यांना रोखते. ते काय करतात, त्यांच्या आकाश दिव्याला आग लावतात खालून, त्यामुळे एक झालर त्याची जळून जाते. सपकाळ म्हणतात, तुमच्या सरकारवाड्याला सरकारी सील लावतो की नाही बघाच. पण पिंकी शिट्टी वाजवते आणि त्यांना थांबवते आणि त्यांना पुन्हा धमकी देते की हा आमचा सरकारवाडा धोंडे पाटलांचाच आहे आणि धोंडे पाटलांचाच राहील. त्या नोटीसमधलं एक पेज फाडते, त्याची झालर बनवून त्या आकाश दिव्याला लावते आणि म्हणते, बघितलत ना आमची झालर तुम्ही जाळलीत ना, आता बघा मी काय करते. सुशीलाबाई आणि सपकाळ पिंकीकडे बघतच राहतात की यांना काहीच फरक कसं काय पडला नाहीये. तर आता बघूया प्रेक्षकांनो, ही जी नवीन व्यक्ती आली आहे, तिची फोटोतली जी बाई त्यांनी दाखवली आहे ती बापूसाहेबांची बहीण आहे की सुशीलाबाईंची सवत आहे, हा मोठा प्रश्न पडलाय. तर तुम्हाला वेळात वेळ काढून मी आज सणाचा रिव्ह्यू दिलाय, त्यासाठी प्लीज एक लाईक माझ्या एफर्टसाठी द्यायला आज बिलकुल विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. आणि आनंदात पाडव्याचा सण साजरा करा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल. धन्यवाद.